नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। खूप वेगळा प्रसंग आज तुमच्याशी शेअर करायचा आहे, कारण एक वेगळा आनंद आहे। 8-10 दिवसापूर्वी माझा एक कोल्ही म्हणून आमच्या वैजापूर तालुक्यात गाव आहे, तिथे जालिंदर मगर म्हणून एक शेतकरी मित्र आहे। त्याचा मला फोन आला की सर, माझ्या भाचीचं गंगापूरला लग्न आहे आणि तुम्ही त्या लग्नाला यावं अशी माझी इच्छा आहे। मी सहसा लग्न समारंभ याला मला वेळ मिळत नाही आणि मला जायलाही फारसं जमत नाही। तर मी त्याला सांगितलं, म्हटलं जालिंदर, मला बाकीची कामं करू दे, तुला शुभेच्छा आहेत, तुझ्या भाचीला सांग शुभेच्छा। मग मला एक 2-3 दिवसांनी एका मुलीचा फोन आला आणि तिने सांगितलं की मी तुमचा मित्र जालू हिची मी भाची बोलते सर, आणि मला कळलं की तुम्ही माझ्या लग्नाला येणार नाहीये, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मग तुम्ही ठरवा। कोमल काळे या त्या मुलीचं नाव। ती मला म्हटली की सर, तुम्ही शेतकऱ्यांबद्दल एवढं लिहिता बोलता आणि तुमच्या एका लेखामध्ये मी वाचलं होतं की शेतकरी मुलांशी कोणी लग्न करत नाही। ते वाचून मी निर्णय घेतला होता की मी शेतकरी मुलाशी लग्न करणार आहे आणि मी एका शेतकऱ्याशीच लग्न करते आहे, तरीही तुम्ही माझ्या लग्नाला येणार नाही का? हे सगळं ऐकून ना माझे डोळे भरून आले आणि खूप मी इमोशनल झालो। म्हटलं बेटा माफ कर, मला हे काही माहित नव्हतं, तर मी आवर्जून तुझ्या लग्नाला येईल। आणि आज मी सगळा वेळात वेळ काढून ही कोमल काळे आणि त्या मुलाचं नाव आहे शुभम कसाने, हा जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचीच मुलगी आहे राजू काळे म्हणून। गंगापूरला एक 5-6 एकर शेती आहे। तर मी म्हणजे आपण काय पूर्ण सगळीकडे देशामध्ये अनंत अंबानी आणि राधिका अंबानीच्या लग्नाची चर्चा होते। त्याच्यानंतर परवा सुप्रियाताईंच्याही मुलीचं लग्न झालं, त्याचाही मी शुभेच्छा त्यांना दिल्याच आवर्जून अवश्य। पण मला वाटतं की या थोरा मोठ्यांच्या लग्नाच्या सोबत ना, हे जे शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करणाऱ्या ज्या मुली आहेत ना, त्यांच्या लग्नाचं जर तुम्हाला आमंत्रण असेल ना, तर कधी चुकवू नका, जाऊन त्यांचं कौतुक करा, त्यांना शुभेच्छा द्या, त्यांना शक्य असेल तर आहेर द्या काहीतरी। तर अशी माझी भाची, जिने हा धाडसी निर्णय घेतला। मी सतत लिहित असतो, बोलत असतो की शेतकरी मुलांना मुलगी मिळत नाहीये, तर हिने हे दाखवून दिलं आणि ती म्हटली की सर, मला अभिमान आहे की माझा होणारा नवरा हा शेतकरी आहे, तो मातीची सेवा करणारी, आणि मी त्याच्यासोबत मी शेतामध्ये राबायची माझी तयारी आहे। तर कोमलच्या लग्नाचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करेनच या व्हिडिओच्या शेवटी आता अटेंड झाल्यावर। आणि सगळ्यात विशेष, मी सहकुटुंब आम्ही दोघे पण आज वेळ काढून, मी घरी पण सांगितलं की वेळ काढ आज, स्पेशली आपण जाऊया या लग्नाला। या कोमलचं कौतुक करणं, तुम्ही पण मला वाटतं थोडंसं कौतुक करा हा व्हिडिओ बघून। कमेंटमध्ये कोमल काळे आणि शुभम कसाने यांना तुम्ही पण, एक शेतकरी जोडपं आहे, यांना तुम्ही पण शुभेच्छा द्या। धन्यवाद।